एक होतं खूप मोठं, खूप सुंदर आणि जादूसारखं हिरवंगार जंगल. जंगलात उंच उंच झाडं, रंगीबिरंगी फुलं आणि थंडगार वारा सतत वाहायचा. सकाळ झाली की पक्ष्यांची गाणी ऐकू यायची. त्याच जंगलात प्रत्येक प्राणी खूप आनंदाने राहत होता. सिंहराजा रोज सकाळी फेरी मारायचा. माकड झाडावरून उड्या मारायचं. पण काही दिवसांपासून जंगलात काहीतरी बरोबर नव्हतं. कुठे कचरा, कुठे भांडण, कुठे पाणी वाया चाललं होतं. जंगल उदासच झालं होतं. मग सिंहराजा म्हणाला, उद्या मोठी प्राण्यांची सभा होणार आहे. दुसऱ्या दिवशी सगळे प्राणी मोठ्या वडाच्या झाडाखाली जमले. सिंहराजा म्हणाला, मित्रांनो, आपलं जंगल आपलं घर आहे. आपणच त्याची काळजी घ्यायला हवी. तेवढ्यात छोटा ससा उभा राहिला आणि म्हणाला, आपण भांडण न करता आधी बोलून प्रश्न सोडवूया. मित्रांसारखं राहिलं तर जंगल अधिक सुंदर होईल. सगळ्यांना सशाची कल्पना खूप आवडली. सिंहराजाने सर्वांचे कौतुक केले आणि म्हणाला, आजपासून आपण सगळे मिळून जंगलाची काळजी घेऊ, नियम पाळू आणि एकमेकांना मदत सुद्धा करू. त्या दिवसापासून जंगलात बदल दिसू लागला. माकड कचरा गोळा करायला मदत करू लागला. मोर पाणी जपून वापरायला सांगू लागला. पाण्याचे महत्त्व सर्व प्राण्यांना समजावू लागला. हत्ती लहान प्राण्यांना चांगल्या सवयी शिकवू लागला. ससा सगळ्यांना शांतपणे बोलायला शिकवत होता. काही दिवसांनी जंगल पुन्हा सुंदर, स्वच्छ आणि आनंदी झालं. सगळे प्राणी पुन्हा एकदा वडाच्या झाडाखाली जमले. त्यांनी गाणी गायली, नाच केला आणि एकमेकांचे आभार सुद्धा मानले. सिंहराजा हसत म्हणाला, आपण सगळे वेगळे आहोत, पण एकत्र आलो तर कोणतीही समस्या सोडवू शकतो. आणि त्या दिवसापासून जंगलात दर महिन्याला एक प्राण्यांची सभा होऊ लागली, जेणेकरून सगळे आनंदाने आणि एकजुटीने राहू शकतील. एकत्र काम केले तर कोणतीही अडचण सोडवता येते.